आता मी पण बोलू शकत नाही VC आहे म्हणून ते टार्गेट करताय का माझ्या कामामुळे ते टार्गेट करताय की बा ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, जेणेकरून जे प्रकरण घडलंय त्यामध्ये दोषी जे आहे त्याला आपण योग्य ते शिक्षा देऊ. बघा, जेव्हा मी पदभार घेतला 15 फेब्रुवारी 2026 ला, हे प्रकरणची जी तक्रार आली होती, ती तक्रार आली ती बघा, हे 29/12/2025 ला त्यांची तक्रार आलेली आहे. जेणेकरून जे प्रकरण घडलंय ते अवघ्या रात्रीच्या 3 वाजता घडले. याची आम्हाला प्रशासनाकडून कोणतीही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही आणि आम्हाला प्रशासनानं सुद्धा आम्हाला कोणताही पत्र व्यवहार रिटर्न फॉर्म मध्ये कोणताही मला आलेला नाही. त्या अनुषंगाने मी याचा मला काही माहिती नाही. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांनी खूप काही आरोप केले महापालिकेवर आणि महापालिकेवर तोडफोड केली. तुम्ही परभणी शहराचे महापौर, तुम्ही प्रथम नागरिक आहात. हो ना, ते जे केली आता त्यांना माहित झालं पाहिजे की जे ज्या अनुषंगाने तोडफोड केली ते सरळ सरळ ते येऊन संवाद पण साधू शकत होता का, आपण असं का केले कृत्य. ते आम्हाला पण असं ह्याच्यामध्ये मी पण पर्सनली त्याचा आदेश काढलाय की बा ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, जेणेकरून जे प्रकरण घडलंय त्यामध्ये दोषी जे आहे त्याला आपण योग्य ते शिक्षा देऊ आणि त्याचा कारवाईचे जर पास असेल त्याला निलंबित पण आपण करू. नाही, तुम्ही त्यांचा असा उपयोग सकाळी पहाटे हे कारवाई करण्यात आली. मग पोलीस प्रशासन सगळ्या तुम्ही लिगल परमिशन घेऊन सगळे प्रोसेस केले का महापालिकेनं? ते जी कारवाई झालेली आहे अवघ्या रात्री 3 वाजता झालेली, त्याची काही इंटिमेशन आम्हाला न देता ते झालेली आहे. आणि जे कोणत्याही प्रकारची मला इंटिमेशन नाही, कोणत्याही प्रकारचा रिटर्न फॉर्म मध्ये कोणत्याही प्रकारमध्ये मला दिलेलं नाही. प्रशासनकडून मला रिटर्न फॉर्म मध्ये आम्ही असं उद्या हे रात्री अर्ध्या रात्री असं ते तोडफोड आम्हाला करायची, ते कसलीही मला त्यांनी नोंद मला दिलेली नाही. रिटर्न फॉर्म मध्ये कोणत्याही प्रकारची लिखित मला दिलेली नाही. तुमच्या महापालिकेतून जे कर्मचारी घटनास्थळी गेले त्याच्यासोबत कोण कर्मचारी होते, त्याच्यासोबत काय पोलीस प्रशासनही होते का? आता मी त्याची सगळ्याची माहिती घेत आहे, जेणेकरून आता माझ्या हातात हे लागलेलं आहे प्रत, तुम्ही पाहू शकता आणि ईच अँड एव्हरी डिटेल तुमच्या समोर आहे. हे मी एक प्रत तुम्हाला पण देतो, जेणेकरून तुम्ही पब्लिकच्या समोर एक एक पान आणा, एक प्रकरण काय होतं आणि कुठं नेलं. सर, तुम्ही महापौर आहात, महापौरांना न सांगता महापालिकेचे अधिकारी कर्मचारी शहरात अशा प्रकारे कारवाई करत आहे, ज्यामुळे शहराचं वातावरण खराब होण्याचं परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि महापौरांना ही गोष्टीची कल्पना नाही. म्हणजे किती गांभीर्याची गोष्ट आहे, वाटत नाही तुम्हाला? हो, तर गंभीरचा प्रश्न आहे ते. सर्वात अगोदर हे नाही महापौरांना टार्गेट करायसाठी मला तर नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. हो, मला असंच वाटते. मग काय आपण ह्याच्यामध्ये काय निष्कर्ष तेच निघतंय, जेणेकरून मला कोणत्याही प्रकारची रिटर्न फॉर्म मध्ये मला माहिती दिली नाही आणि हे पत्र तुमच्या समोर आहे. इथं तुम्ही सगळे पानं बघू शकता, कुठंही मला त्यांनी सूचना दिलेली नाही आणि कुठेही माझे स्वाक्षरी नाही. ह्या पानवर तुम्ही बघू शकता, हे 29/12/2025 ला तुम्हाला दिलेलं आहे तक्रार. आणि हे बघा आता 20/3/2026 ला ते कमिशनर साहेबांना आदेश दिलेला आहे. तिथं कमिशनर साहेबांची पण सही आहे. कमिशनर साहेबांना मला ह्याची कोणतीही प्रकारची सूचना दिलेली नाही. महापालिकेच्या कमिशनरांनी आदेश काढला होता का? त्यांनी जे आदेशावरची कारवाई केली त्यामध्ये ते पुरावा आहे का आपल्याजवळ? हेच आहे ना, हे का नार्वेकर सरांची सही आहे नाही, ते कमिशनर साहेबांना दिलेलं आहे, त्यांची सही आहे. तुम्हाला कसल्या प्रकारची कोणत्याही प्रकारचा मला त्यांनी इंटिमेशन दिलेली नाही. फक्त महापौर एका विशिष्ट समाजाचा आहे म्हणून काय टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला का तुम्हाला? आता मी पण बोलू शकत नाही VC आहे म्हणून ते टार्गेट करताय का माझ्या कामामुळे ते टार्गेट करताय. ते लोकांना बरेच माझ्यापेक्षा जास्त माहीत झालेलं आहे. मी जेव्हापासून महापौर झालो त्या दिवसापासून मी प्रत्येक दिवस मी ग्राउंड फ्लोअरला आहे काम करण्याकरिता. सर्व काम माझे काम सगळे पब्लिकला माहिती आहे, मी कोणत्या प्रकारनं खालच्या लेवलला जाऊन मी काम करतोय. महानगरपालिकेमध्ये जे तोडफोड करण्यात आली त्याच्यावर काय कारवाई होणार आहे? आता त्याच्यावर जे योग्य कारवाई शिक्षा ते पोलीस प्रशासन त्यांच्यावर करतील. ते पोलीस प्रशासनाचा भाग आहे आणि आमचे संबंधित अधिकारी त्यांना सूचना देतील, असं आमची महापालिकाची तोडफोड झालेली आहे, ते त्यांना काहीतरी त्यांच्यावर योग्य ते कारवाई करावं लागणार आहे. असं चालणार नाही, कोणी येऊन काही करून जाईल असं चालणार नाही ना. आणि आम्ही सर्वात अगर ते जर
लिगली नाही त्याचा आम्ही निषेध करतोय. जे त्या पद्धतीनं त्याने तोडफोड करण्यात आली ते आम्ही निषेध करतायत आणि त्याची सखोल सगळी माहिती व्हावं ह्या अनुषंगाने मी आदेश पण दिलेले. याची मला जाणीवच नाही तुम्ही ते काय करू अर्ध्या रात्री 3 वाजता ते प्रकरण घडलंय. सर सुदैवाने असली की शहरात काही वातावरण खराब झालं नाही, काही दुर्घटना झाली नाही. परभणी शहरामध्ये सर्व समाजाचे लोक राहतात आणि परभणी शहराचं वातावरण खूप छान आहे. तुम्हाला परभणीच्या जनतेने मोठ्या मनाने एक्सेप्ट केले, तुमच्या पक्षाला मतदान टाकले, तुम्हाला मतदान टाकले. तुम्ही परभणीच्या जनतेला काय आवाहन करणार? बघा आता हेच आपल्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे काय, आपले परभणीकर जागरूक झालेले आहे. त्यांना माहित आहे की असली घटनामध्ये महापौरचा कोणताही त्यांना पाठबळ नाही, नाहीतर काहीतरी वेगळं आज परभणी शहरामध्ये झाला असता. इतका प्रकरण घडल्यानंतरही लोक आपले शांततेने शहरामध्ये सर्वत्र शांतता आहे. आणि मी पण असं आवाहन करतो की बाबा जी परिस्थिती होती त्या परिस्थिती अनुसार आता जे घडलं ते सोडून द्या. आपण काहीतरी आपलं परभणी शहरामध्ये शांतता ठेवा. येणारा सण ते रामनवमी आहे. आपली लोकांनी चांगली रामनवमी करावी ही सगळ्यांना मी आपली हिंदू समाज बांधवांना मी एक रिक्वेस्ट करतो बा आपण जेणेकरून त्यांना शुभेच्छा पण की आपली रामनवमी चांगली व्हावी.